नमस्कार. आज आपल्या मोफत उन्हाळी शिबिराला सुरुवात झालेली आहे, बरोबर. आता या उन्हाळी शिबिरमध्ये आपण काय शिकणार आहे तर सर्वात महत्त्वाचं सेमी मीडियम आणि मराठी मीडियमचे सगळे इंग्लिश विषयाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. तुमचा प्रॉब्लेम आहे की तुम्हाला इंग्लिश वाचायला येतं पण समजत नाही आणि समजत नसल्यामुळे तुम्ही न बघता लिहू शकत नाही. हा पहिला प्रॉब्लेम मी तुमचा सॉल्व्ह करणार आहे. तुम्हाला गणित समजत नाही आणि मोठमोठे गणितांचे स्टेप तुम्हाला आठवत नाही, यासाठी आपण ट्रिकचा यूज करून या संपूर्ण उन्हाळाभर तुमचे सगळे बेसिकचे डाऊट क्लिअर करणार आहे. सायन्स विषय कॉन्सेप्ट काय महत्वाचं असतं, सायन्स विषय कसा लक्षात राहणार, याच्यावर सुद्धा आपण खूप चांगल्या पद्धतीने तुमचा उन्हाळाभर मोफत क्लास आपण चालू करणार आहे. सर्वात महत्वाचं की आज पहिला दिवस आहे आणि तुम्हाला इंग्लिश कशा पद्धतीने आपण शिकायला पाहिजे हे मी फळ्यावर लिहिलेलं आहे, बिलकुल स्टेप बाय स्टेप. तुम्हाला मी बेसिक व्होकॅब्युलरी तुम्हाला लिहून दिलेली आहे की मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे की मी याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात आणि आहेला सुद्धा इंग्लिश मध्ये काय म्हणतात, तर आयच्या पुढं ऍम वापरतात हे सुद्धा मी तुम्हाला वहीमध्ये लिहून दिलेलं आहे. म्हणजे ही बेसिकची स्टेप आपली नंबर 3 ते 4 स्टेप आहे. सर्वात आणि अत्यंत महत्वाचं की तुम्हाला बेसिक पासून स्टेप बाय स्टेप मी इंग्लिश स्पीकिंग तुम्हाला शिकवणार आहे. तुम्हाला वेगळा कोणताही 10 ते 12 हजार रुपयाचा क्लास लावायची गरज नाही. संपूर्ण टोटल उन्हाळाभर तुम्हाला मी हे शिकवणार आहे. ज्यावेळेस तुम्ही 15 जूनला शाळेत जाणार तेव्हा तुम्ही तुमच्या मॅडमला ऑलरेडी इंग्लिशचा लेसन समजावून सांगणार आहात. मॅडमनी पॅसेज वाचला की तुम्हीच मॅडमला त्याचा मराठीत अर्थ सांगणार. तुम्हाला गॅरंटी देतो, फक्त दररोज उन्हाळाभर 1 तास क्लासला यायचं आहे आणि त्यामुळे तुमचा पाया एवढा मजबूत होईल. तुम्हाला महत्वाच्या ट्रिक्स, 5 सेकंदात मल्टिप्लाय कसा करायचा, 5 सेकंदात डिवाइड कसं करायचं, 5 सेकंदामध्ये ऍडिशन कसं करायचं, 5 सेकंदामध्ये सबट्रॅक्शन कसं करायचं आणि त्यामध्ये खेळ असू द्या, पिकनिक असू द्या, बरोबर, बौद्धिक खेळ असू द्या, व्यक्तिमत्व विकास असू द्या, एकंदरीत आपण ज्या पद्धतीने विद्यार्थी घडायला पाहिजे तो विद्यार्थी आपण उन्हाळाभर तुमच्या मधले सगळे गुण आपण बाहेर काढणार आहे. तुम्हाला मन लागण्यासाठी काय करावं लागतं, स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी आपण इकॉनॉमिकली सेमिनार सुद्धा घेणार आहे. पैशाची बचत कशी करायला पाहिजे, आपण यासाठी काय केलं पाहिजे, सामाजिक अवेअरनेस कसा आहे, सर्वात महत्वाचं की कुणाशी कसं बोललं पाहिजे, कुणाशी कसा संवाद साधला पाहिजे, हे सुद्धा आपण अख्खं उन्हाळाभर शिकणार आहे. आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं तुमचं व्यक्तिमत्व उत्तम होईल, शाळेचा पाया पक्का होईल आणि तुमचं भविष्य उज्ज्वल होईल, याची मी तुम्हाला पूर्ण गॅरंटी देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.